नुसतं निरोप हे नाव जरी ओठावर आले तरी माझे मन अगदी भरून येते. मला खूप बोलावंसं वाटतंय, पण एक आठवण माझ्या मनात कायम राहणार. ती म्हणजे प्रत्येक वाटेवरती मला सर्व माझ्या शिक्षकांनी शिकवले आहे, ते म्हणजे इतरांशी कसे बोलावे, कसे वागावे. अगदी आई वडील आपल्या जीवनाला आकार देतात, अगदी त्याचप्रमाणे ते काम माझ्या शिक्षकांनी केले आहे. कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते, कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते. संपणाऱ्या वाटेसोबत जन्मणारी नवी पहाट असते, संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी नवी पहाट असते. जेव्हा सर्व सर वर्गावर आले तेव्हा सर्व विद्यार्थी गुड मॉर्निंग म्हणण्यासाठी उभे राहिले. तेव्हा सर्व सर अगदी प्रेमाने म्हणायचे, सिट डाऊन बच्चो. आणि आता आपला शेवटचा टप्पा पार पडतोय. पहिले 10वी वर्गाचे क्लास टीचर होते डावरे सर. ते सर्वांनाच आवडायचे. त्यांचा स्वभाव एकदम प्रेमळ आणि मायाळू होता. डावरे सरांनी मला खूप मार्गदर्शन केलं आहे. एवढी सरांची शिकवण्याची स्टाईल लय भारी, ध्यानासोबत देतात संस्कारांची शिदोरी. त्यांचं एकच वाक्य विद्यार्थ्यांसाठी असायचं, ते म्हणजे शून्यातून विश्व कसे निर्माण करायचे याकडे लक्ष द्या. रुक्के सरांनी तर आम्हाला विज्ञान खूपच छान शिकवले आहे. बोडके सरांबद्दल मी एक 4 ओळी म्हणू शकते. टोल पडतात चेहरे सगळ्यांचे उतरायचे, टोल पडतात चेहरे सगळ्यांचे उतरायचे. गणित सोडवताना बोडके सर टोलने मारायचे. गणित सोडवत पण खूप भारी, तुम्हाला तर माहितच आहे. साळवे सरांचा आवाज जणू गोड साखरच. ते उत्तम प्रकारचे गायन करतात. सगळेजण म्हणायचे सर खूप कडक आहेत. जेव्हा साळवे सर हिंदी शिकवायला वर्गावर आले तेव्हा कळले सर किती प्रेमळ आहेत, तेव्हा कळले सर किती प्रेमळ आहेत. शिंदे सरांचे व्याकरण म्हणजे डोक्याला कटकट. शिंदे सरांचे व्याकरण म्हणजे डोक्याला कटकट. त्यांची एंट्री होताच विद्यार्थी बघतात टकमक, त्यांची एंट्री होताच विद्यार्थी बघतात टकमक. खरं तर त्यांनीच आम्हाला व्याकरण शिकवले झटपट, खरं तर त्यांनीच आम्हाला व्याकरण शिकवले झटपट. छान शिकवले. लासले सर आमच्या वर्गावर एकदा दोनदा आले होते. त्यांनी खूप छान विज्ञान शिकवले. अर्जुन नाना, छोटे सोनवणे सर, पीडी सर, पवार सर यांनी वेळोवेळी मला मार्गदर्शन केले आहे. राहिले आपल्या शाळेचे माननीय मुख्याध्यापक श्रीमान सोनवणे सर, ते तर आपल्या शाळेची शान आहेत, मान आहेत. त्यांनी मनापासून 10वी वर्गाला खूप मार्गदर्शन केले आहे. सर तुमच्या मनापासून थँक्यू बरं का. जीवन की राह पर आगे बढ़ते जाएंगे, जीवन की राह पर आगे बढ़ते जाएंगे, चाहे कहीं भी हो हम, पर आपको न भूल पाएंगे, पर आपको न भूल पाएंगे. शाळा म्हणजे काय असतं आज कळतंय मला, शाळा म्हणजे काय असतं आज कळतंय मला. इथून दूर जाताना सगळंच आठवतंय मला, इथून दूर जाताना सगळंच आठवतंय मला. बघता बघता शाळा नाही बेल नाही, उद्यापासून शाळा नाही बेल नाही. मैत्रिणींच्या कुजबुजण्याचा आवाज नाही, ते मस्तीने भरलेला वर्ग नाही, शिक्षकांची आरड नाही. हे सगळं आठवून दुःख होतंय मला, हे सगळं आठवून दुःख होतंय मला. कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला, कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला. सर, आदरणीय शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानितो. माझं नाव पितळे शुभम. आज आपण इथे आपल्या 10वीच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी जमलेले आहोत. निरोप हे पुस्तकी ज्ञान नव्हे तर आत्मविश्वास, शिस्त, प्रामाणिकपणा आणि या जगात कसे वावरायचे याचे देखील धडे दिले आहेत. ही विद्यालय सोडून जातोय असं नाही, म्हणजे आमच्या या शाळेत खूप आठवणी आहेत. या शाळेची आठवण कायमस्वरूपी आमच्या मनात राहील. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.